श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 117वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, धुरुले करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. समर्थ माऊली आपल्याला भगवंताच्या भक्तांच्या लीला कालच्या श्लोकापासून सांगत आहेत. काल आपण अंबरीश राजा आणि उपमन्यूची कथा ऐकली. आज समर्थ आपल्याला ज्या अंतिम चरणाचा आपण आधार घेत आहोत त्या नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भगवंत हा भक्ताचा प्रती असलेला आपला अभिमान कधीच उपेक्षित नाही, त्याचा अपमान ते कधीच सहन करत नाहीत. या अनुषंगाने समर्थ मनाच्या श्लोकाच्या आधारे आपल्याला ध्रुव बाळाची गोष्ट सांगत आहेत. श्रोतेहो, लहानपणापासून अगदी आईच्या मांडीवर असल्यापासून आपण प्रत्येकाने या ध्रुव बाळाची कथा ऐकलेली आहे. लहानपणी अगदी त्या ध्रुव बाळासाठी आपल्या डोळ्यामधून 2 अश्रू देखील वाहिलेले आहेत. श्री महाराजांची देखील ही प्रल्हादाची ध्रुवाची गोष्ट ही अत्यंत आवडीची होती. काय होती या ध्रुव बाळाची गोष्ट? पुन्हा एकदा थोडंसं इतिहासामध्ये रमूयात. आपल्या त्या लहानपणीच्या गोष्टींमधून आपल्या आजच्या जीवनासाठी नेमका आपल्याला काही बोध मिळतोय का, याचा थोडासा विचार करूयात. ध्रुव बाळ हा उत्तानपाद राजाचा मुलगा. या राजाला 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुनीती, तर दुसरीचं नाव होतं सुरुची. सुनीती ही या राजाची नावडती राणी होती आणि सुरुची बद्दल उत्तानपाद राजाच्या मनामध्ये खूप प्रेम होतं. ध्रुव हा सुनीतीचा मुलगा. सुरुचीला आपल्या मुलानेच उत्तानपादाच्या नंतर सिंहासनावर बसावं यासाठी ती ध्रुव बाळाचा नेहमी रागराग करायची. आणि एकदा ध्रुव आपल्या आईबरोबर राजाच्या महालामध्ये गेला असताना ध्रुव बाळ हा आपल्या वडिलांच्या म्हणजे उत्तानपाद राजांच्या मांडीवर जाऊन बसला. हे जेव्हा सुरुचीने बघितलं तेव्हा तिला अतिशय राग आला आणि सवती मत्सरापोटी तिने ध्रुव बाळाला हाताला धरून आपल्या वडिलांच्या मांडीवरून खाली ओढलं आणि ढकलून दिलं. यावरती ध्रुव बाळ हा अतिशय व्यथित झाला. आपले वडील असूनही ते आपल्याला काही बोलले नाहीत. त्यांनी आपल्या दुसऱ्या आईला आपण मांडीवर बसलेलो असतानाही ओढत असतानाही कुठल्याही प्रकारचं तिला ते रागवले नाहीत. यामुळे ध्रुव बाळ अतिशय व्यथित झाला. तो आपल्या आईकडे गेला आणि आपल्या आईला आपल्या मनातला सगळा भाव सांगितल्यानंतर त्याची आई सुनीती त्याला म्हणाली की बाळ ध्रुव, आपल्या हातून भगवंताची जेवढी उपासना व्हायला पाहिजे ती झालेली नाही. आणि तुला खरं सांगू का, तुझे खरे वडील, तुझा खरा मायबाप हा तो परमात्मा आहे. तू त्याच्याच मांडीवर जाऊन बस, तू त्याचीच उपासना कर, त्याची इतकी साधना कर की त्याने प्रेमाने तुला जवळ घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे ध्रुव बाळ उपासनेसाठी तपस्येसाठी वनात गेलेला आहे. त्याला नारदांच्या रूपाने सद्गुरू सापडलेले आहेत. नारदाने त्याला मंत्र दिलेला आहे आणि त्या नामामध्ये ध्रुव इतका तल्लीन झाला की भगवंत प्रत्यक्ष त्या नामस्मरणामुळे समोर उभे राहिले तरी ध्रुवाची समाधी उतरायला तयार नाही. शेवटी भगवंताने आपला शंख त्याच्या गालाला लावला आणि ध्रुवाचं सर्व अंग हे अगदी सोन्याने लखलखू लागलं. त्याची प्रतिभा उजळून निघाली आणि ध्रुव बाळाला भगवंताने आपल्या भक्तीचं तारांगण बहाल केलं. इतकंच नव्हे तर त्या तारांगणातला एक आढळ पद त्या ध्रुव ताऱ्याच्या नावाने आज सर्व विश्वामध्ये विख्यात झालं. अशी ही छोटीशी पण अत्यंत बोधक कथा. श्रोते हो, या ध्रुव बाळाची कथा ही आपण लहानपणापासून जी ऐकत आलेलो आहोत, यामध्ये मला आजच्या जीवनातले अनेक सूत्र या कथेच्या आधाराने आपल्याशी सांगावीशी वाटतात. आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो, ज्या देहाने कोणाच्या तरी घरामध्ये जन्माला येतो, ते ठीक आहे, ते प्रारब्ध आहे.
त्या प्रारब्धाच्या आधाराने आपण कुठल्या तरी कुळामध्ये वंशामध्ये जन्माला येतो आणि त्याप्रमाणे आपली देहाची प्रारब्धाची गती चालू असते. पण या प्रारब्धाच्या माग जे वासनेचं मूळ आहे, त्या देहाच्या आधाराने जी वासना आपण भोगतो, त्या वासनेला देखील 2 माता पिता आहेत बरं का. एक आपली आई या वासनेच्या पोटी जी आपल्याला जन्म घालते, तिचं नाव सुनीती आहे. आणि दुसरं आपल्याच वासनेच्या आधाराने आपल्या देहामध्ये राहून भोग घेणारी आपली एक दुसरी आई, तिचं नाव सुरुची आहे. श्रोतेहो, आपल्यापैकी जवळजवळ अगदी 99% लोक हे सर्वजण या सुरुची रूपी वासनेचे भोगते आहेत. या सुरुची रूपी आईच्या पोटी आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. या सुरुचीमुळं आपल्याला या लौकिक जगातल्या प्रत्येक गोष्टीचा भोग घेण्यामध्ये आनंद आहे. आपण त्या भोगासाठीच किंबहुना जगत असतो. जसं अनेकदा गमतीने म्हटलं जातं की काही लोक ही खाण्यासाठी जगतात आणि काही लोक ही जगण्यासाठी खातात. हा जसा फरक आहे तसा हा सुरुचीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचा आहे. तो लौकिकासाठी वासनेसाठीच जगत असतो. जगण्यासाठी म्हणून थोडाफार लौकिक, थोडाफार पोट पाण्यासाठी पैसा कमवणं, यामध्ये चूक नाही. पण ज्या कुळातून आपण आलेलो आहोत, ती सुरुची आपल्याला कधी स्वस्थच बसू देत नाही. एक गोष्ट मिळाली की दुसरी, एक भोग संपला की दुसरा, असं आम्हाला आमच्या आयुष्यभर ती या उत्तानपादाच्या सिंहासनाबरोबरच खेळवत ठेवते. आम्हाला सतत सांगते की तुला या सिंहासनावर आरूढ व्हायचंय, तुला या लौकिकामध्ये उत्तुंग स्थान कमवायचंय, तेच तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे. हेच आम्ही लहानपणापासून संस्कार ऐकत आलेलो आहोत. आमच्या जीवनाची सर्व फलश्रुतीच त्यामध्ये सामावलेली आहे की चांगलं शिक्षण मिळवायचं, एक चांगली 5-6 आकडी पगाराची नोकरी, चांगलं घरदार, मुलं बाळ, झाला संसार फळला. ह्याच्या पलीकडे जीवनामध्ये कृतार्थता नावाचा आमचा कुठला भागच नाही. कारण की ही सुरुची रूपी आई आम्हाला या उत्तानपादाच्या सिंहासनापासून कधी लांबच जाऊ देत नाही. त्यामुळे तुकाराम महाराज जसे म्हणतात की बहुत जन्माचे सुकृत म्हणून विठ्ठल आवडी, तसं जर आमच्या जीवनामध्ये खूप सुकृत फळलं असेल, कुठल्या तरी बुद्ध पुरुषाच्या चरणी आमचं जर खरंच आयुष्य आम्ही झिजवलं असेल, त्याच्या साधनेवरती जर आम्ही खरं मनापासून चाललो असू, तर कुठल्या तरी जन्मामध्ये आमची ही वासना सुनीतीच्या अधीन जन्माला येते. आमच्या जीवनामध्ये ही सुनीती जेव्हा आम्हाला या वासनेची माता म्हणून या देहाचं भरण पोषण करते, त्यावेळेला ही सुनीती आम्हाला जीवन जगण्याचा खरा मार्ग शिकवते. श्रोतेहो, आज आमच्यापैकी प्रत्येकाला जर जगण्याचं पर्पज, जीवनाचं ध्येय, मी का जगतो आहे असं जर विचारलं, तर आमच्यापैकी बऱ्याच जणांकडे काहीतरी लौकिक गोष्टींचीच कारणं असतात. आता काय मुलं बाळांचं शिक्षण आहे, त्यांची लग्न आहेत, नंतर काय नातवंड आहेत, नंतर काय तब्येत ठीक नाही म्हणून, आणि आता शेवटी काय मरत नाही म्हणून मी जगतोय. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला जगण्याचं कारण ही या दृश्याच्या अनुषंगाने आहे. पण सुनीती रूपी आईच ही जेव्हा आम्हाला एखाद्या सद्गुरूच्या आधाराने भेटते, तेव्हा ती आम्हाला जीवनाचं ध्येय सांगते की बाळा, तू ज्या या उत्तानपादा राजाच्या मांडीवर जाण्याचा प्रयत्न करतोय ना, तो तुझा खरा बाप नाहीच. तुझा मायबाप तो परमात्मा आहे, तो राम आहे. त्या रामाच्या चरणी तू जा. सोड या जगाचं लौकिक, नको या सोन्याच्या राशांमध्ये लपल्या मनाला लपवून ठेवूस. याच्यापेक्षा जीवन हे खूप व्यापक आहे. जीवनाचा खरा अर्थ समजून घे, त्या भगवंताची प्राप्ती करून घे. हा सुनीती रूपी बोध, हा अनंत जन्माचं जर सुकृत फळलं तरच आम्हाला सद्गुरू देऊ शकतो. आणि अशी सुनीती रूपी आई आम्हाला एकदा मिळाली की मग आमच्या जीवनामध्ये ध्रुवबाळ जन्माला येतो आणि मग तो उत्तानपादाच्या मांडीवरून सुरुची रूपी गोष्ट खेचून बाहेर पडते. ती वासना जळून जाते आणि तो जीव मग खऱ्या अर्थाने परमार्थाला लागतो. मग त्याला कोणीतरी नारद रूपी सद्गुरू भेटतो आणि त्या नारद रूपी सद्गुरूंनी दिलेलं नाम त्याला त्या वनामध्ये, त्या अरण्यामध्ये सर्व सुरुचींच्या पासून वैराग्यामध्ये घेऊन जातो. इतका वैराग्यामध्ये घेऊन जातो की प्रत्यक्ष भगवंत जरी समोर आला तरी तो दृश्याच्या आधाराने आलेला भगवंत आहे. त्यामुळे त्या भगवंताच्या प्राप्तीची देखील वासना त्याची संपून गेलेली असते. असाच काहीसा प्रसंग रामायणामध्ये सुतीक्ष्णाच्या बाबतीमध्ये झालेला आहे.
सुतीक्ष्ण नामामध्ये असा काही तल्लीन झाला होता, त्याला आपल्या हृदयामध्ये भगवंताचं इतकं अपार प्रेम आलं होतं. त्या वनवासी रामाची प्रतिमा त्याच्या हृदयामध्ये अशी काही स्थिरावली होती की तो डोळे मिटून बसला त्या वनामध्ये आणि प्रभू रामचंद्र नेमके त्या वनातूनच जात आहेत. म्हणजे त्या सुतीक्ष्णाचं नशीब असं की हृदयामध्ये देखील प्रभू रामचंद्रांचं रूप, त्यांच्या रूपाच्या प्रेमामध्ये तो अडकलेला, फणसासारखा अगदी दगड होऊन त्या रस्त्यावरती पडलेला. आणि जर डोळे उघडले असते तर डोळ्याच्या समोर देखील तोच भगवंत, तोच वनवासी राम त्यांच्या समोरून उभा राहिलेला आहे. असं विलक्षण एक योग सुतीक्ष्णाच्या चरित्रामध्ये आहे. तसाच काहीसा ध्रुव बाळाच्या चरित्रामध्ये. आणि मग ध्रुव या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा त्या भगवंताचं रूप बघतोय आणि मग भगवंत त्याच्या गालाला आपला शंख लावून त्याला शुद्धीवर आणतो. शुद्धीवर आणून त्याला आपल्या भक्तीचं तारांगण बहाल करतो, आपल्या भक्तीचं प्रेम त्याला देतो, त्याला खऱ्या अर्थाने सनाथ करतो. ज्या लौकिक मायबापांनी त्याला आपल्या मांडीवरून ढकलून दिलेलं असतं श्रोते हो, त्याला त्याचे खरे मायबाप मिळतात. आणि आपल्याला खरं सत्य सांगू का, आम्ही देखील खरे अनाथच आहोत. या जगामध्ये आई वडिलांचं छत्र हे देहावरती आहे, ते आम्हाला निश्चित हवंय, त्यांची कुठलीही प्रतारणा नाही. पण आमच्या जीवरूपी या वासनेचं खरे मायबाप आपला हा परमात्मा आहे, आपला हा सद्गुरू आहे. आणि त्यांनी आपल्याला आपलं म्हणावं, त्यांनी आपल्याला आपल्या मांडीवरती घ्यावं, म्हणून हा सगळा साधनेचा प्रवास. आणि भगवंतानी त्याच्या मस्तकी आपला हात ठेवला, त्याच्या कपाळाचं अवघ्राण केलं, त्याला भक्तीचं स्नानाने खऱ्या अर्थाने नाहू माखू घातलं आणि त्याला वैराग्याचे अलंकार परिधान करून या संपूर्ण विश्वामध्ये एक आदर्शवत भक्त असा अनादी काळापासून एका तारांगणामध्ये एका ध्रुव ताऱ्याच्या रूपाने आपल्या समोर ठेवला. श्रोत्यो, आता वाट एवढीच बघायची आहे की आपल्या जीवनातली ही सुरुची रूपी आई आपला कधी पिछा सोडेल आणि आपल्या जीवनामध्ये कधी सुनीती रूपी आईचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये दिसू लागेल. केव्हा आपल्याला आपल्या जीवनाचं खरं ध्येय कळेल, केव्हा या उत्तानपाद राजाच्या सिंहासनापासून आपलं मन ढळेल, किंवा या नारदरूपी सद्गुरूंनी दिलेला नामाचा आदेश आपण आपल्या जीवनाचं खरं ध्येय समजूत, आणि केव्हा हे नाम इतकं आतमध्ये मुरेल की प्रत्यक्ष भगवंत जरी समोर आला तरी देखील त्या भगवंताच्या रूपाला बघण्याची देखील इच्छा न राहावी, इतकी वासनाक्षय व्हावा. असा हा ध्रुव तुम्हा आम्हा प्रत्येकामध्ये सुप्तावस्थेमध्ये आहे. गरज आहे ती सुनीती रूपी आई मिळण्याची. जानकी जीवन स्मरण जय जय राम.